नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो कवठेमहांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अजिंक्य ओलेकरजी. त्यांनी नुकतीच या फील्डमध्ये पदार्पण केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. तर त्यांचा भविष्यात कसा प्रवास राहणार आहे, आजवरचा प्रवास कसा होता, शैक्षणिक प्रवास, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज माझं कुठलं होतं? कॉलेज वसंतदादा पाटील सांगलीचं बुधगाव इथे कॉलेज होतं माझं. आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? वडिलांची होती. बर, वडीलही याच फील्डमध्ये होते? वडील याच फील्डमध्ये, त्यांचा डिप्लोमा झालेला. मी बर. पण पहिल्यांदा डिप्लोमावरती स्टॉप केलेलं. परत मग घरचे वडिलांची इच्छा होती की डिग्री करतो, परत डिग्रीसाठी ऍडमिशन घेतलं मी. ओके, आणि मग डिग्री केली. हा, पण मग तुम्हाला स्वतःला पण याच फील्डमध्ये यायचं होतं का दुसरीकडे कुठे? लहानपणापासून ह्याच फील्डमध्ये बघतोय ना, म्हणजे छोटा असल्यापासून पप्पासोबत ते जायचं साईड वरती वगैरे. ते लहानपणापासून मी जायचो ना, मग त्यामुळे मला त्या कामाची आवड झाली. त्यामुळे लहानपणापासून कुठे जरी विचारलं तर काय करणार आहे, तर सिव्हिल इंजिनियर होणार आहे. ते पहिल्यापासून ते लहान बघण्यापासून होतं, त्यामुळे त्या फील्डमध्ये जायचं म्हणजे आवड होती. ठरलेलं. मग जेव्हा वडील या क्षेत्रात असतात आणि आपण या क्षेत्रात येतो तेव्हा थोडं दडपण येतं का काम करताना, की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, काहीतरी चुकेल चुकेल का? ह्याचे पप्पा इंजिनियर हे चांगले करतात, पोराचं पण तसं असेल तर बरं, नाही तर ह्याचं काय चुकलं तर नाव खराब होईल. दडपण म्हणजे नावाचं एक दडपण असतं. त्यामुळे मग तसे काय वाटलं का तुम्हाला दडपण का नाही? स्टार्टिंगला वाटलं ना, म्हणजे भीती निर्माण होते थोडी. पहिल्यांदा पप्पांच्या ज्या साईडवरती जात होतो तेव्हा काही एवढं दडपण वाटत नव्हतं, कारण पप्पा हँडल करतात ना. जेव्हा स्वतः चाललो तेव्हा म्हणजे लोक म्हणजे काय म्हणतील का माझं स्वतःच काम चालू झालंय. दुसरं आणखीन एक विचारायचं ते म्हणजे जेव्हा स्वतःची पहिली साईट आता तुम्ही जेव्हा सुरू केली तेव्हाचा तो अनुभव कसा होता? कारण तेव्हा तर सगळी जबाबदारी तुमच्यावर, जबाबदारी दिलेली सगळी माझ्यावरती, त्यामुळे तर थोडं म्हणजे पहिल्यांदा नर्वस वाटत होतं मला जास्त. म्हणजे स्वतः काय हँडल करू शकेल की नाही असं वाटत होतं. लोकांचं म्हणजे सारखं कॉल करून म्हणजे कधी काम होईल आमचं, म्हणजे प्रेशर येतं ना, ते हँडल करताना जरा थोडं त्रास होतो. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो, आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? थोडा कॉलेजचा आणि पहिला पप्पांचा एक्सपिरियन्स दिल्यामुळे आहे ना, आपण जाऊन साईडवरती चेक करणं हे महत्वाचं आहे ना. साईडवरती चेक केलं म्हणजे स्टील कशी बांधते, कशी म्हणजे किती बार वापरले ते चेक केल्यामुळे लक्षात येतं, म्हणजे त्यांना अनुभव आहे की नाही. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये पण काम करताय, तर मग बऱ्याचदा असं होतं की तो कस्टमर म्हणतो माझं बजेट एवढंच आहे, आता एवढ्यातच मला घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? क्वालिटीचा आणि बजेटचा जर समतोल बघायचं झालं, बोला ना. क्वालिटीचं आणि बजेटचं म्हणजे आता लोकांची मागणी असते सगळी क्वालिटी चांगली पाहिजे, आणि तेवढ्या स्क्वेअर फूट मध्ये त्यांना परवडत पण नसतं ते. त्यावेळी आम्ही काय सांगतो, म्हणजे स्टील म्हणजे कोणती वापरणार हे सगळं सांगतो. क्वालिटी चांगलीच भेटणार, पण स्क्वेअर फूटला तेवढं जेवढा रेट आहे त्यापेक्षा थोडंफार कमी जास्त करून देऊया असं बोलतो. बरोबर. दुसरं, आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे सांगलीचा जर एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल पुढच्या 10-15 वर्षात, पुण्या मुंबई सारखं जर सांगलीला बनवायचं असेल, सांगली जिल्ह्याला, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रावर आता जास्त काम करण्याची गरज आहे? आयटी क्षेत्रावर. आयटी क्षेत्रावर. तुम्ही आताच कामाला सुरुवात केलेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला काही अडचणी पण येतात, समस्या येतात. तर त्या एखाद्या आव्हानावर कशी मात केली असा एखादा प्रसंग आठवतोय का? असा प्रसंग म्हणजे बरेचदा कामे घेताना आहे ना, म्हणजे लोकांचं कसं असतं, हा नवीन इंजिनियर आहे, त्याच्याकडे काय द्यायचं आहे, म्हणजे जुन्या इंजिनियरच्या ह्याच्यात असतात ना, त्यातून आपण आपली क्वालिटी दाखवली पाहिजे. त्यावेळी पहिल्यांदा 2-3 कामं घेताना असं झालेलं, म्हणजे कामं आलेली माघारी गेलेली, म्हणजे नवीन आहे, अजून शिकाऊ इंजिनियर अशी बोलायची. बरोबर. त्यामुळे दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? सळीची क्वालिटी पण बघितली पाहिजे. आजकाल लोकांची रिक्वायरमेंट पण चांगली आहे आयकॉनला सध्या ना, त्यामुळे लोक आता आजकाल आयकॉनच बोलतात. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखेच तरुण आता जे इंजिनियर्स येतात, ज्युनियर्स येतात, तुमचे पुढची बॅच येते, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल, मित्र म्हणून काय सल्ला द्याल? सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे फील्ड ही खरंच चांगली आहे, आणि कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात तरी खूप खूप चांगली आहे. आता सध्या तरी सिव्हिलला खूप स्कोप आहे. त्यामध्ये. सो हे होते इंजिनियर अजिंक्य ओलेकरजी.
आणि त्यांनी मी सांगितलं तसं ती सुरुवात केलेली. अजून खूप मोठा टप्पा भविष्यात गाठायचा. अर्थात त्यांच्याकडे वडिलांची लिगसी आहेच, त्यामुळे ते सहजपणे तो टप्पा गाठतील. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्याकडून व्हावी याच मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.